फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मधून एक न्यूमरिकल दरवर्षी जेई किंवा नीटला जवळजवळ पक्क असतं. आता न्यूमरिकल ते दोन भागातून विचारू शकतात. पहिला की फोटॉनचे बेसिक्स, म्हणजे सर जसं फोटॉनची एनर्जी किती आहे, त्याचं मोमेंटम किती आहे, फोर्स कसा कॅल्क्युलेट करतात, इंटेन्सिटी काय असतं, रेडिएशन प्रेशर काय असतं, जे मी या लेक्चरला कव्हर करणार आहे. आणि दुसरं आयन्स्टाईनचं फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन E इज इक्वल टू एच न्यू प्लस के मॅक्स. ते नेक्स्ट लेक्चर अपलोड होईल, तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तर आता पटकन, अत्यंत सोपा पण हाय वेटेजवाला हा टॉपिक आहे, पटकन आपण कव्हर करू. सगळ्यात पहिले फोटॉन बद्दल थोडीशी माहिती घेऊ आणि काय काय फॉर्म्युले ते डिस्कस करू. तर सर आम्ही एक गोष्ट बघितली की जो लाईट आहे, लाईट, तर तो लाईट कसा बनलेला आहे, तर लाईट हा छोट्या छोट्या एनर्जी पॅकेट्सनी बनलेला आहे. पार्टिकल नेचर आपण ज्याला म्हणतो, तर एनर्जी पॅकेट्स, हे जे एनर्जी पॅकेट्स आहेत ना, ते काय आहे बेटा, ते फोटॉन्स आहे. मग सर एका फोटॉनकडे किती एनर्जी असते, कारण की हे एनर्जी पॅकेट्स आहे, तर एका फोटॉनची एनर्जी बघा, मी लिहितो एनर्जी ऑफ फोटॉन. तर फोटॉनची जी एनर्जी असते त्याचा डायरेक्ट सरळ सकट फॉर्म्युला येतो E इज इक्वल टू एच इंटू न्यू. इथे न्यू म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी आहे, ठीक आहे ना, फ्रिक्वेन्सी आहे. बरं सर अजून कुठला फॉर्म्युला आहे, आता तुला एक माहिती असेल काय, की स्पीड ऑफ लाईट, स्पीड ऑफ लाईटला मी कसं लिहू शकतो, फ्रिक्वेन्सी गुणिले वेवलेंथ, बरोबर आहे का. हो सर, म्हणजे मी असं म्हणू शकतो का की फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू स्पीड ऑफ लाईट भागिले वेवलेंथ डिवायडेड बाय वेवलेंथ. 100% म्हणू शकतो. म्हणजे हा फॉर्म्युला असा सुद्धा तर येईल, E इज इक्वल टू एच, फ्रिक्वेन्सीच्या जागी टाक सी बाय लेमडा, म्हणजे सर एच सी बाय लेमडा. हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. हे काय आहे, एका फोटॉनची एनर्जी. बस सर एवढंच का, नाही, अजून गोष्टी आहेत. काय गोष्टी आहेत, जसं की मला आता कॅल्क्युलेशन पाहिजे. कॅल्क्युलेशन म्हणजे एच म्हणजे हा प्लँक कॉन्स्टंट आहे, सी म्हणजे स्पीड ऑफ लाईट आहे. आता दरवेळेस तू याचं कॅल्क्युलेशन तर करत नाही बसणार, मग त्याच्यासाठी काय फॉर्म्युले आहेत, तर सगळ्यात पहिले लक्षात घे की E इज इक्वल टू 2 इंटू 10 टू दी पॉवर -25 डिवायडेड बाय वेवलेंथ. मी काय केलं, एच आणि सी चा जो गुणाकार आहे ना, तो डायरेक्ट लिहिला. आता हे जे तुझं आन्सर येणार ते कशामध्ये येणार सर, जूल मध्ये येणार. ही एनर्जी जूल मध्ये येणार, आणि हा जी वेवलेंथ आहे ती कशात टाकणार, तू मीटर मध्ये टाकणार. लक्षात घेशील, न्यूमरिकल्स आपण पुढे करू तेव्हा या गोष्टी महत्वाच्या आहेत. सर अजून एनर्जीसाठी कुठला फॉर्म्युला आहे, अजून एक दुसरा जो महत्वाचा फॉर्म्युला आहे, जेव्हा कधी कधी काय होतं, बऱ्याचदा जूल हा मोठा युनिट आहे, मग छोटा युनिट कुठला आहे, इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. मग इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये काय असतं सर, मग इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये 12,400 किंवा 12,400 इलेक्ट्रॉन व्होल्ट डिवायडेड बाय वेवलेंथ. पण आता एक गोष्ट लक्षात घेशील की वेवलेंथ जे आहे ते कशामध्ये असेल सर, अँगस्ट्रॉंग मध्ये असेल, म्हणजे 10 टू दी पॉवर -10 मध्ये असेल. न्यूमरिकल पुढे घेताना मी सांगेन सगळं, ठीक आहे. तर एनर्जीसाठी तुला हे फॉर्म्युले लक्षात राहतील. एक तर डायरेक्ट एच इंटू न्यू, फ्रिक्वेन्सी आहे न्यू म्हणजे, ठीक आहे, आणि हे एच सी बाय लेमडा, आणि हे बाकी दोन न्यूमरिकल साठी वापरणारे फॉर्म्युले. इथे मी लिहून टाकतो हवं तर, की इथे न्यू काय सर, फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट. ठीक आहे सर, कळालं. आता फोटॉनचं मास असतं का सर, निश्चितपणे फोटॉनचं मास असतं. थोडंसं मासचा पण फॉर्म्युला तुला माहिती पाहिजे. काय फॉर्म्युला माहिती पाहिजे, बघ लक्षात घे, मास ऑफ फोटॉन. तर एक तर असतं, एक असतं एम नॉट, किंवा मी म्हणतो रेस्ट मास. रेस्ट मास म्हणजे जेव्हा फोटॉन रेस्टला आहे, ठीक आहे, तेव्हा किती मास असतं त्याचं, तर तेव्हा त्याचं मास असतं 0. आता हे सगळं आयन्स्टाईनने डिफाईन करून ठेवलेलं आहे, तिथे आपल्याला डोकं लावायची गरज नाहीये, ठीक आहे ना. आपल्याला क्वेश्चन सोडवायचंय, डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचं आणि मोकळं व्हायचंय, ठीक आहे सर. त्याच्यानंतर एक असतं ऍक्च्युअल मास, किंवा एम मी ज्याला म्हणतो, त्याला म्हणतो मी मास इन मोशन, किंवा मास इन मोशन म्हणण्यापेक्षा असं म्हणतो मास ऑफ फोटॉन इन मोशन. आता लहानपणीपासून 9वी 10वीला तू एक इक्वेशन ऐकलाय, कुठली इक्वेशन असते, एनर्जीची एक इक्वेशन आहे बघ.
आइन्स्टाईन काय म्हणतात की एनर्जी जी आहे फोटॉनची ती ह्या सगळ्या फॉर्म्युल्याने तर देऊच शकतो, पण अजून एक फॉर्म्युला आहे एनर्जीचा, तो काय, तो E इज इक्वल टू mc². हे ऐकलंय की नाही तू? हो सर ऐकलंय. म्हणजे जर मी c² इकडे डिवाइड केलं, बघ मला मास मिळालं बेटा, मास काय आलं सर, E डिवाइडेड बाय c². लक्षात ठेव, हा मासचा फॉर्म्युला आहे. डायरेक्ट MCQ मध्ये विचारतात विच ऑफ द फॉलोइंग इज मास ऑफ द फोटॉन. रेस्ट मास हे 0, मात्र जेव्हा फोटॉन मोशन मध्ये असेल तेव्हा हे 1. लक्षात ठेवशील. आणि एनर्जीचा अजून एक फॉर्म्युला तुला कळाला. अजून काय माहिती पाहिजे मला सर? अजून तुला भरपूर गोष्टी माहिती पाहिजे. सगळ्यात आधी मोमेंटम. मोमेंटम लक्षात आहे का तुला? थोडं आठवतंय का मोमेंटम बद्दल? भरपूर आठवायला पाहिजे, आता तर तू 12वीत गेला, बरोबर आहे ना? मग सर मोमेंटम ऑफ फोटॉन कसं डिफाइन करतो मी? मोमेंटम ऑफ फोटॉन, मोमेंटम ऑफ फोटॉनला मी पी म्हणतो. मला सांग मोमेंटम काय असतं? मास गुणिले वेलोसिटी, बरोबर आहे का? म्हणून मोमेंटमचा एक फॉर्म्युला, काय फॉर्म्युला? m इंटू सी. हो का सर? बघा मी एक एक फॉर्म्युला देतोय, m इंटू सी. पण मासचा फॉर्म्युला काय बघ, E अपॉन c². आता काढला होता आपण, E अपॉन c² गुणिले सी. एक सी कॅन्सल होऊन जाईल का? हा सर एक सी कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे काय आलं पाहिजे, E अपॉन सी. मोमेंटमचा एक फॉर्म्युला आला बघ आपल्याकडे, काय हे सगळे मोमेंटमचे फॉर्म्युले, E अपॉन सी. अच्छा E काय होतं सर? E काय होतं? कुठे गेला E? E होता h न्यू किंवा hc बाय लेमडा. मग मी असं जर लिहिलं याला hc बाय लेमडा आणि हे c म्हणजे काय येणार, शेवटचा जो महत्वाचा फॉर्म्युला आहे तो यायला पाहिजे h बाय लेमडा. तुला हे मोमेंटमचे फॉर्म्युले पाठ होतील का? पाठ करायचं काहीच नाही रे, लॉजिक लावून नुसतं. मोमेंटम असतं मास इंटू वेलॉसिटी, वेलॉसिटी ऑफ द फोटॉन. एवढं तर फोटॉनच्या प्रॉपर्टीज माहिती असते की तो स्पीड ऑफ लाईटने जातो व्हॅक्यूम मध्ये, बरोबर आहे का? मग मास इंटू स्पीड ऑफ फोटॉन सर, मासला E बाय c² टाकलं, सी कॅन्सल झालं आणि हे सगळं फॉर्म्युलाला. जर तुला एनर्जी दिली असेल प्रश्नामध्ये जर एनर्जी दिली असेल तर हा फॉर्म्युला वापर. जर तुला वेवलेंथ दिली असेल तर तू हा फॉर्म्युला वापर. आलं का लक्षात? आलं लक्षात सर. मग आपण काय बघितलं या स्लाइड मध्ये, आपण काय बघितलं, एनर्जी आणि मोमेंटम बद्दल चर्चा केली. मग आता काय करायचं सर? आता न्यूमेरिकल सॉल्व करायचे. पेन पेपर घे, टेबल चेअरवर बस, ठीक आहे ना? डायरेक्ट डोक्यात जातात बघ न्यूमेरिकल, एकदम बेसिक पासून आपल्याला चांगले चांगले प्रश्न पण बघायचे. चला सुरू करू आपण. फाइंड फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी पाहिजे सर. एनर्जी दिली बघ, मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे कळतं का तुला? एनर्जी बेटा, एनर्जी. आता फ्रिक्वेन्सी पाहिजे आणि एनर्जी दिली म्हणजे काय फॉर्म्युला वापरू मला सांग बरं? मला माहिती आहे सर, E इज इक्वल टू h न्यू एक फॉर्म्युला असतो. फ्रिक्वेन्सी कशामध्ये येणार आहे? हर्ट्स मध्ये येणार आहे. म्हणजे मला एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये करावं लागेल? एनर्जीचं कन्व्हर्जन मला करावं लागेल जूल मध्ये. आता तुला काही युनिट्स माहिती आहे का? काय युनिट सर? 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट हे किती असतं? हे असतं 1.6 इंटू 10 टू द पॉवर -19 जूल. हे माहिती आहे का तुला? माहिती पाहिजे रे. हे 11वीला पण युनिट डायमेन्शन मध्ये सांगतात, ठीक आहे ना? हे बेसिक माहिती पाहिजे. इलेक्ट्रॉन व्होल्ट छोटं युनिट आहे म्हणून हे इथं मायनसची पॉवर येते, ठीक आहे सर, कळालं. मग आता इथं लिह बरं, 1 मेगा. मेगाचा अर्थ कळतो का? 1 मेगा म्हणजे असतं 10 टू द पॉवर 6, ठीक आहे, इंटू हे सगळं मल्टिप्लाय कर बरं, 1.6 इंटू 10 टू द पॉवर -19 सर इज इक्वल टू h. h ची किंमत किती असते? 6.62. हे माहिती पाहिजे है ना, प्लँक्स कॉन्स्टंट. आणि गुणिले किती? 10 ची पॉवर -34. आणि इकडे राहू दे फ्रिक्वेन्सी. आलं लक्षात? आलं सर लक्षात. आता थोडं कॅल्क्युलेशन करावं लागेल. काय कॅल्क्युलेशनला? याला डिव्हिजन मध्ये घे. हे बघ इकडे बघ, हा -19 आहे, मी इकडे 10च्या पॉवरचा खेळ आपण संपून टाकू. फ्रिक्वेन्सी यायला पाहिजे 10 ची पॉवर -19. हा सर ठीक आहे, कळालं. -19 प्लस 6 आणि हा जो -34 आहे तो खाली जाऊन परत वरती येईल की नाही? अरे तुला कळते का? हा -34 इकडे खाली जाईल आणि तो परत वरती येईल, म्हणजे तो काय व्हायला पाहिजे? +34 व्हायला पाहिजे. 12वीला आला ना रे. ओके सर. मग हे आणि इथे हा 1.6 1.6 असाच राहील, मग हा 1.6 आहे. आणि डिव्हिजन मध्ये काय जाईल? डिव्हिजन मध्ये जाईल 6.62. 6.62. आता मला एक गोष्ट सांग, हे किती आलं सांग बरं? -19 प्लस 6 म्हणजे किती आलं? किती आलं? 19 आणि 6 म्हणजे 13. -13 आणि 34. 34 मधून 13 गेले ते किती यायला लागले? 21 यायला लागले का? बघा परत एकदा करू. 34 आणि 6 40. 40 मधून 19 गेले, किती आले? 21 आले. हा बरोबर आहे, प्लस मध्ये 21 आले. म्हणजे वरती येणार आहे 10 टू द पॉवर 21 आणि खाली काय येणार आहे? आता हा 16 आहे. आणि आता बघ, आता ह्याचं डिव्हिजन करत बसायचं का? बिलकुल नाही. मी काय केलं बघ, लक्षात घे. 1.6 गुणिले हा जो 6.62 आहे ना, मी याला 6.4 करून टाकतो.
सर तुम्ही असं का केलं? कारण माझं कॅल्क्युलेशन सोपं व्हायला पाहिजे. बघ ऑप्शन्स दूर दूर असतात, पुढे आपण बघू ना, ऑप्शन्स दूर दूर असतात, जास्त कॅल्क्युलेशनची गरज पडत नाही. ठीक आहे, मग आता सर जर तुम्ही असं केलं तर 16 एक 16, 16 चौक 64, बरोबर आहे ना? म्हणजे इथे किती यायला पाहिजे? हा यायला पाहिजे 1/4. मग 1/4 म्हणजे किती येते? 0.25. 0.25 गुणिले 10⁻21, किंवा हे यायला पाहिजे 2.5 इंटू 10⁻20, आणि काय येणार आहे? युनिट यायला पाहिजे हर्ट्ज. कॅल्क्युलेशन कर रे का? हा, कॅल्क्युलेशन कर. झालं का? झालं का? पुढे जाऊ का? चला चला पुढे. मिनिमम वेवलेंथ, आता काय म्हणलंय त्यांनी? वेवलेंथ दिलीये. बरं चला, वेवलेंथ दिलीये, अँगस्ट्रॉंग मध्ये दिलीये, आणि एनर्जी दिली. आता लगेच उठला पेन आणि फॉर्म्युला लावला असं करायचं नाही. आधी ऑप्शन्स बघ. ऑप्शन्स कशामध्ये दिले? इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. मग जर इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये ऑप्शन्स दिले तर तुझ्याकडे इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये फॉर्म्युला आहे का? आहे ना सर फॉर्म्युला. तुम्ही काय बोलले होते? तुम्ही बोलले होते की एनर्जीला असं पण लिहू शकतो 12,400 अँगस्ट्रॉंग. अँगस्ट्रॉंग नाही सर, इलेक्ट्रॉन व्होल्ट. हा शाबास, इलेक्ट्रॉन व्होल्ट. हे उत्तर इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये येणार आहे, आणि डिवायडेड बाय किती येते? जे काही वेवलेंथ असेल ती अँगस्ट्रॉंग मध्ये होती, बरोबर आहे का? 100%. आता एक एक गोष्ट बघू. मग एनर्जी इज इक्वल टू, हे असंच राहू दे, 12,400 डिवायडेड बाय वेवलेंथ. आता बघ एक गोष्ट लक्षात घे, नेहमी लक्षात घे, बरेचदा इथं अँगस्ट्रॉंग मध्ये न देता नॅनोमीटर मध्ये देतात. मग तुला कन्व्हर्जन करावं लागेल अँगस्ट्रॉंग मध्ये. आलं का लक्षात? मी काय म्हणतोय? आता काय करतो, आपल्याला काय सवय असते बघ. मी काय लिहिलं? मी परीक्षेमध्ये काय करणार? तू 5,000 इंटू SI मध्ये करायची आपल्याला सवय असते, म्हणून 10⁻−10. असं नाहीये, असं बिलकुल नाहीये. का? कारण आपल्याला कशामध्ये सबस्टिट्यूट करायची व्हॅल्यू? आपल्याला सबस्टिट्यूट करायची आहे, की आपल्याला टाकायची अँगस्ट्रॉंग मध्ये. म्हणजे इथे तसंच राहू देईल मी. अरे तुला कळतंय का राजा? हो सर कळतंय. लक्षात ठेवशील ना? हो सर. मग आता हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. आता 50 आणि 124. 50 त्रिक असतं 150, आणि 50 दुने असतं 100. मी काय म्हणतोय? 50 दुने 100 असतं, आणि 50 त्रिक किती असतं? 150 असतं. म्हणजे 2 आणि 3च्या मध्ये आन्सर पाहिजे. कुठे बरं 2 आणि 3च्या मध्ये आन्सर? हे तर 50 आहे, हे येत नाही, हे पण येत नाही, हे पण येत नाही, हेच आन्सर असेल. कॅल्क्युलेशनची जास्त गरज नसते रे, गरज नसते जास्त कॅल्क्युलेशनची. केलं तर चांगलंच आहे, आणि कराच तुम्ही, कारण तुम्हाला केमिस्ट्री लागतं, फिजिकलला, फिजिक्सला पण बऱ्याच ठिकाणी लागतं. ठीक आहे ना? ठीक आहे सर. तर मग आता पुढे जातो मी. पुढे काय सांगितले? मोमेंटम ऑफ अ फोटॉन. ठीक आहे, मोमेंटम ऑफ अ फोटॉन. आता मोमेंटम देऊन ठेवलाय. युनिट्स बघ काय काय? ग्राम, सेंटीमीटर, सेकंड. म्हणजे हे CGS युनिट आहेत का? हो सर, CGS युनिट आहेत. बर, आणि आन्सर अर्ग मध्ये दिले. अर्ग, एनर्जी अर्ग मध्ये दिली आहे. ठीक आहे, एनर्जी विचारली. मग आता कुठला फॉर्म्युला वापरशील तू? मोमेंटम दिलाय, एनर्जी. मी तुला मगाशीच सांगितलं होतं. कुठे गेलं सर? काय काय सांगावं लागतं याला? मोमेंटम आणि एनर्जीचं काय नातं आहे? बघ इकडे लक्ष दे. मोमेंटम इज इक्वल टू एनर्जी बाय स्पीड ऑफ लाईट. बरोबर आहे का? हो सर बरोबर आहे. म्हणजे मला जे दिलंय ना, मी डायरेक्ट लिहिणार. काय लिहिता सर तुम्ही? मोमेंटम इज इक्वल टू एनर्जी डिवायडेड बाय स्पीड ऑफ लाईट. आणि मला विचारली एनर्जी. एनर्जी इज इक्वल टू मोमेंटम इंटू स्पीड ऑफ लाईट. आता एक गोष्ट लक्षात घे, कारण सगळं CGS मध्ये आणि आन्सर सुद्धा CGS मध्ये, तर मी व्हॅल्यू टाकताना CGS मध्ये टाकेल. लक्षात घे, मोमेंटम तर आधीच CGS मध्ये, मला डोकं लावायची गरज नाहीये. ठीक आहे सर. आता जी स्पीड ऑफ लाईट आहे ती किती असते? 3 इंटू 10⁸. ती मीटर पर सेकंड मध्ये असते. मला करायची कशामध्ये? सेंटीमीटर पर सेकंड. म्हणजे इथं अजून 10⁻² नी मला मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर आहे? बरोबर आहे सर. आता बघ बरं किती आलं हे? 3 इंटू 2 6, गुणिले 8 आणि 2 10. 10 मधून 6 गेले किती? 10 मधून 16 गेले किती होतात? -8. आणि कशामध्ये येणार आहे? अर्ग. दिसतंय का? हा दिसतंय बघ. लक्ष दे दीदीकडे, लक्ष दे. जर जर -8 आणि -6 इथं खेळ होईल बरं का, खेळ होईल. जर तू इथं लक्ष दिलं नाही तर -8च्या ऐवजी तू -6 आन्सर लिहिशील. अत्यंत लक्षपूर्वक राहायचंय परीक्षे करताना. सिली मिस्टेक म्हणजे फक्त सिली मिस्टेक नव्हे, आपल्याला मार्क्स पण त्याच्यात भरपूर जातात. ठीक आहे ना? हो सर. पॉवर आणि इंटेन्सिटी इथून खूप जास्त प्रश्न येतात है ना. याच्यात कन्फ्युजन पण असतं, मी दूर करतो कन्फ्युजन, काळजी करू नका. आता हा एक बल्ब ठेवलाय, ठीक आहे ना, मी हा एक बल्ब ठेवलाय. आता मी काय करतो? दोन सर्कल काढतो, 2 वर्तुळ काढतो. हे बघ, एक हा घे, ठीक आहे, आणि एक हा घे. तू ब्राईटनेस शब्द ऐकलाय का रे? ब्राईटनेस. हो सर ऐकलाय ना, ब्राईटनेस नक्की ऐकलंय. मग ब्राईटनेस पॉवर असते का इंटेन्सिटी असतं? सांग बरं सर. पॉवर असतं ब्राईटनेस का इंटेन्सिटी असतं? बघा मी तुला सांगतो, नीट नीट लक्षात दे बरं का. काय बेटा, की जेव्हा पण आता हा लाईट आहे, ठीक आहे,
तर काय होईल की इथून असे खूप सारे रेडिएशन्स बाहेर येतील. येतील की नाही? हो सर, रेडिएशन्स बाहेर येतील. म्हणजे एनर्जी बाहेर येते. मग एनर्जी पर युनिट टाइम काय असतं सांग मला. तुला आठवते का पॉवर? हो सर, मला पॉवर आठवते. पॉवर असते, काय असते पॉवर सर? पॉवर असते वर्क डन अपॉन टाइम, किंवा याला आपण म्हणतो एनर्जी डिवायडेड बाय टाइम. म्हणजे एका सेकंद मध्ये या बल्ब मधून किती एनर्जी बाहेर येणार, एका सेकंद मध्ये या बल्ब मधून किती एनर्जी बाहेर येणार, त्याला आपण काय म्हणू? पॉवर म्हणून. ठीक आहे. मग आता मला सांग, एनर्जी काय असते? एनर्जी सर, एनर्जी, आता एनर्जी बाहेर निघते म्हणजे एनर्जी म्हणजे कोण बाहेर निघते बल्ब मधून? लाईट बाहेर निघतोय. लाईट म्हणजे कोण निघते? फोटॉन निघतोय, बरोबर आहे का? मग मी काय लिहिल आता, मला सांग, एक फोटॉन निघतोय की खूप सारे फोटॉन निघताय? दादा, या बल्ब मधून एक फोटॉन निघताय का हजारो करोडो फोटॉन निघताय? सर, हजारो करोडो निघताय. एकाची एनर्जी होती एच न्यू, म्हणजे एन फोटॉनची एनर्जी किती येणार आहे? एच एन, एन इंटू एच न्यू डिवायडेड बाय टी. हे कळालं का तुला? हे एन कसा आला? एकाची एनर्जी, एका फोटॉनची एनर्जी एच न्यू आहे. एन फोटॉनची किती असेल? एन एच न्यू अपॉन टी. झालं का? एवढं ही पॉवरचा फॉर्म्युला आला. बरं, यालाच काही जण कसे लिहू शकतात? यालाच जर तुला फ्रिक्वेन्सीला सी बाय लेमडा टाकला तर काय येईल? एन इंटू एच सी बाय लेमडा टी. अरे हे सुद्धा पॉवर आहे. अरे आहे की नाही पॉवर? हो सर, हे सुद्धा पॉवर आहे. तुला कळालं पॉवर काय? एका सेकंड मध्ये किंवा पर युनिट टाइम किती एनर्जी बाहेर पडते ते पॉवर आहे. ठीक आहे सर, कळालं. आता एक शब्द आहे, बरं याला मी पॉवर लिहितो, ठीक आहे ना, म्हणजे तुला नंतर कन्फ्युज व्हायला नको. कारण इथे काय ना, मोमेंटमला पण पी, प्रेशरला पण पी, पॉवरला पण पी, कायच करून टाकलं सर. मग आता इथं काय लिहितो मी? इथं काय लिहायला पाहिजे आपण? पॉवर. तर तुला पॉवर कळालं का? हो सर, कळालं. अच्छा, पॉवरचं युनिट काय आहे? याचं युनिट काय तुला हे कशामध्ये दिसेल सर? हे वॅट मध्ये दिसेल. बरेचदा प्रश्नामध्ये वॅट दिलेलं असतं म्हणजे ती पॉवर दिलेली असते, बरोबर आहे ना? ठीक आहे. पॉवर कळते सर मला, पण इंटेन्सिटी कळत नाही. ठीक आहे, सांगतो तुला इंटेन्सिटी. इंटेन्सिटी जे आहे, तर इंटेन्सिटी काय असते ना, इंटेन्सिटी हे पॉवर पर युनिट एरिया असते. सर परत एकदा सांगा, किती एनर्जी एका सेकंड मध्ये बाहेर पडली ती पॉवर, आणि ती एनर्जी कशी डिस्ट्रीब्यूट झाली ती म्हणजे इंटेन्सिटी. मला सांग, जर मी आता इथे एखादा बघ, दोन व्यक्ती आहेत, एक व्यक्ती इथं उभा आहे आणि दुसरा व्यक्ती इथं उभा आहे. मला सांग, हा लाईट कोणाला जास्त ब्राईट दिसेल? कोणाला जास्त ब्राईट दिसेल? तू म्हणशील सर याला जास्त ब्राईट दिसेल. अरे पण एनर्जी तर दोघांची सेमच आहे ना. मला सांग, एनर्जी या बल्बच एनर्जी येतोय, एनर्जी पर युनिट टाइम सेम आहे, म्हणजे पॉवर सेम आहे, पण तरी याला का ब्राईट दिसला, याला का नाही दिसला? कारण सर हा बल्ब त्याच्या जवळ आहे. त्याच्या जवळचा अर्थ काय आहे की या बल्बची जी इंटेन्सिटी आहे ती जास्त आहे. जवळ का बरं आहे ना? कारण बघ, जवळ असल्यावर मग काय होतो? एरिया छोटा होतो, म्हणजे खूप कमी एरियामध्ये जास्त पॉवर आहे, म्हणजे इंटेन्सिटी जास्त आहे, म्हणजेच ब्राईटनेस जास्त आहे. आलं का लक्षात तुला? तर इंटेन्सिटी ही पॉवर पर युनिट एरिया आहे. मग इंटेन्सिटीला दुसरा शब्द काय मला सांग बरं? इंटेन्सिटीला दुसरा शब्द आहे ब्राईटनेस. काय शब्द आहे सर? ब्राईटनेस. आलं लक्षात सर? लक्षात आलं. आता आपण याचे फॉर्म्युले बघू. काय काय फॉर्म्युले येतील सांग बरं पटकन. सर पॉवर अपॉन एरिया बोलले तुम्ही, ठीक आहे. मग पॉवर अपॉन एरिया म्हणजे काय? पटपटली तुम्ही. पॉवर, आता पॉवरचा फॉर्म्युला काय होता बघ, इकडे डायरेक्टली आपण पॉवर म्हणजे हे होतं, म्हणजे एन इंटू एच न्यू डिवायडेड बाय टी, ही झाली पॉवर, आणि डिवायडेड बाय एरिया. जमतंय का? जमलं सर, ठीक आहे. अच्छा, अजून काय लिहू शकतो तू? परत याला सी बाय लेमडा लिही, मग हे येईल एन एच सी बाय लेमडा टी ए. हे पाठ करायची गरज नाही रे, सगळं लॉजिकल आहे बघ. पॉवर एनर्जी बाय टाइम, आणि एनर्जी बाय टाइम पॉवर, आणि पॉवर बाय एरिया म्हणजे काय असते? इंटेन्सिटी. झालं. आता जर मला कुणी विचारलं की मोमेंटमच्या टर्म मध्ये इंटेन्सिटी सांगता येईल का? बघ मला सांग, तुला आठवतं का मोमेंटम काय होतं? मोमेंटम होतं सर, मोमेंटम. आता याला कुठला पी घेऊ मी? चला, याला हा पर्पल कलर म्हणजे मोमेंटम येते, ठीक आहे ना. मोमेंटम किती होतं? एनर्जी डिवायडेड बाय काय होतं ते? एनर्जी डिवायडेड बाय स्पीड ऑफ लाईट, बरोबर आहे का? ठीक आहे सर. म्हणजे मी एनर्जीला काय लिहू शकतो? मोमेंटम इंटू सी लिहू शकतो की नाही? बघ इकडे लक्ष दे, एनर्जी आहे कुठे इथे? एनर्जी म्हणजे काय सर? ही एनर्जी इथे लिहू आपण, थांब जरा. इंटेन्सिटीला मी आय लिहितो, इंटेन्सिटी असतं एनर्जी अपॉन टाइम अपॉन एरिया, हे पण इंटेन्सिटी बरं का. याला असं पण लिहू आपण, पॉवर इज इक्वल टू, फॉर्म्युले जास्त नाही आहे दादा, एनर्जी अपॉन टाइम आणि एरिया. ठीक आहे, ठीक आहे सर. मग आता एनर्जी काय बरं सांग?
एनर्जी काय, एनर्जीला मी मोमेंटम इंटू स्पीड ऑफ लाईट लिहू शकतो का, एनर्जीला मोमेंटम इंटू स्पीड ऑफ लाईट लिहू शकतो का, तर पीसी डिवायडेड बाय एटी हे सुद्धा येईल. ठीक आहे, मला काय सांगायचंय, फॉर्म्युले 1000 असतात. ठीक आहे, फॉर्म्युला कसा वापरायचा ते कळायला पाहिजे आणि बेसिक फॉर्म्युला कळायला पाहिजे. ठीक आहे, कळालं का तुला? हो सर कळालं. आणि जेव्हा पण एक गोष्ट लक्षात घे ना, इथे एन महत्वाचा आहे. एन म्हणजे नंबर ऑफ फोटॉन, कारण की हा लाईटचा सोर्स आहे ना, तर एक फोटॉन बाहेर येत नाही, करोडो फोटॉन बाहेर येतात. याच्या आधी मी फक्त फोटॉन बद्दल सांगितलं, हा लाईटचा सोर्स आहे. बघू आपण कसे प्रश्न येतात. कुठे गेले प्रश्न? हा बरं चला, इथे प्रश्न आहेत. इथे भरपूर सारे प्रश्न येतात, आपल्याला बघायचे पटपट. आता काय सांगितलं, एन एअर स्टेशन इज ब्रॉडकास्टिंग वेव्स ऑफ वेवलेंथ 300 मीटर. ठीक आहे, वेवलेंथ दिली मला 300 मीटर. इफ द रेडिएटिंग पॉवर इज ट्रान्समिटेड, बघ किलो वॅट दिले, युनिट वरून कळते, पॉवर दिली आहे. नंबर ऑफ फोटॉन्स रेडिएटेड पर सेकंड. पाठ करू नको, लॉजिकली लक्षात घे. नंबर ऑफ फोटॉन्स, मला सांग बेटा पॉवर काय होतं? सर पॉवर होतं एनर्जी डिवायडेड बाय टाइम. एवढं कळालं ना? हो सर कळालं. आणि एनर्जी काय, एका फोटॉनची घेतो की खूप सारे भरपूर सारे फोटॉनचे घेतो? सर भरपूर सारे फोटॉनचे घेतो, कारण लाईट सोर्स मधून खूप सारे फोटॉन बाहेर पडतात. मग एन इंटू एच. ठीक आहे, एन इंटू एच सी बाय, असं करू आपण, एन इंटू एच न्यू डिवायडेड बाय टी. झालं. आता नीट लक्षात घे, कारण त्यांनी वेवलेंथ दिली म्हणून मला वेवलेंथच्या टर्म मध्ये फॉर्म्युला लिहायचा आहे. म्हणजे मी काय करतो, एन एच सी अपॉन लेमडा टी. झालं, इथपर्यंत आलो? आलो सर. आता मला सांग, इथं दिले का शब्द पर सेकंड? पर सेकंड दिले की नाही? पर सेकंड दिले. आणि काय विचारलंय, नंबर ऑफ फोटॉन पर एमिटेड पर सेकंड. म्हणजे इथं टी ची व्हॅल्यू किती आहे? टी ची व्हॅल्यू इथे 1 सेकंड आहे, पर सेकंड दिले. ठीक आहे, आणि तुला काय विचारलंय? तुला इथं विचारलंय एन किती आहे, म्हणजे एका सेकंड मध्ये किती एमिट झाले. तर मी काही नाही, आता टाकून देतो इथं. पॉवरची व्हॅल्यू टाक. पॉवर इज इक्वल टू किती? 10 किलोवॅट. किलो म्हणजे किती? 10 टू द पॉवर 3 इज इक्वल टू एन. एन ला एन राहू दे. अच्छा, डिवायडेड बाय, आता एच सी बघ, एच सी. आता एच सी, एक गोष्ट लक्षात घे, एच सी काय करू सर, आता एच सी ची व्हॅल्यू टाक तू 6.62 इंटू 10 टू द पॉवर -34. तेवढं करू नको, सरळ तू काय कर, इथे ना एच सी च्या जागी तू हे टाक, काय म्हणतात त्याला, त्याची व्हॅल्यू टाक. त्याची व्हॅल्यू काय होती? 2 इंटू 10 टू द पॉवर -25. आठवलं का तुला? 2 इंटू 10 टू द पॉवर -25 आपण जे पहिल्या स्लाइडला वापरलं होतं. हो सर आठवलं. आणि हे मी का केलं, कारण इकडे कशामध्ये, इकडे वॅट मध्ये. दादा ही पॉवर वॅट मध्ये दिली आहे, म्हणजे हे एसआय मध्ये काम चाललंय आपलं, म्हणून सगळं एसआय मध्ये करतोय मी. ठीक आहे, मग ही एच सी ची व्हॅल्यू आली, हो आली. एन ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. ठीक आहे, डिवायडेड बाय वेवलेंथ. आता वेवलेंथ किती दिली आहे? 300 मीटर. बघ मीटर मध्ये दिले, काही प्रॉब्लेम नाहीये, मग इथं 300 राहू दे. आणि टी ची व्हॅल्यू 1. तुला कळालं का मी काय काय टाकलं? हो सर कळालं. नसेल कळालं तर परत एकदा रिवाइंड कर आणि मी काय बोलतोय त्याच्याकडे लक्ष दे. मग जर हे झालं तर मग आता आन्सर यायला पाहिजे तुझं. हो सर आन्सर यायला पाहिजे. म्हणजे हे किती आलं? 2 1 आणि हा 2 5. म्हणजे एन ची किंमत यायला पाहिजे किती यायला पाहिजे? हे 5 त्रिक 15. इथं लिहितो मी 5 त्रिक 15 गुणिले, इथे 2 शून्य आहेत ना, 2 शून्य आणि 3 3 2 5 5 5 मधून इंटू 10 टू द पॉवर 30 यायला लागलं का? बरोबर, एकदा चेक कर. 5 त्रिक 15, हे 2 शून्य 2 3 2 5 आणि इकडे गेला, हा ठीक आहे, 10 टू द पॉवर 30. आन्सर आहे का? पण आन्सर मध्ये काय? हा हे आन्सर यायला पाहिजे. इकडे 15 आहे ना, याला अजून एक डेसिमल शिफ्ट कर, म्हणजे एन इज इक्वल टू किती आलं? 1.5 इंटू 10 टू द पॉवर 31. अरे सोपं आहे की नाही? अत्यंत सोपं आहे बेटा, अत्यंत सोपं आहे. चला पुढे जाऊ का? चला, AIPMT ला आलेला प्रश्न काय म्हणतो? प्रश्न म्हणतो मोनोक्रोमॅटिक लाईट. मोनोक्रोमॅटिक म्हणजे सिंगल वेवलेंथ असते त्याची. ऑफ वेवलेंथ देऊन ठेवली आहे, नॅनोमीटर मध्ये वेवलेंथ दिली. हा इज प्रोड्युस्ड बाय हेलियम निऑन लेझर. द पॉवर एमिटेड बाय एवढं 9 मिली वॅट. आणि नंबर ऑफ फोटॉन्स अरायव्हिंग पर सेकंड. पर सेकंड म्हणजे टी ची किंमत मी 1 घेणार. अच्छा, तू कसंही समजू शकतो, टी ची किंमत 1 घे किंवा एन आपण टी काढ, एकच असतं ते. ठीक आहे ना? आणि ॲव्हरेज नंबर ऑफ फोटॉन्स. ठीक आहे, मग आता मला काय दिले? वेवलेंथ दिली, तर मी डायरेक्ट लिहितो. आता जसं मागच्या याच्यात केलं होतं आपण, एनर्जी इज इक्वल टू काय लिहायला शकतो मी? NHC अपॉन लेमडा टी. बरोबर आहे का? हो सर एकदम बरोबर आहे. आता इथे एक एक आपण व्हॅल्यू टाकू. एनर्जीची किंमत किती मला सांग? एनर्जी दिली का? एनर्जी नाही, हे पॉवरचा फॉर्म्युला आहे. हा ठीक आहे, तर पॉवरची किंमत दिली आपल्याला 9 मिलीवॅट. मिलीवॅट म्हणजे काय येणार आहे? 9 इंटू 10 टू द पॉवर -3 वॅट. आलं लक्षात? हो सर आलं लक्षात. आता एन ची किंमत तर मला फाइंड करायची, मग एन ला असंच राहू दे. वेवलेंथ किती दिली मला? वेवलेंथ दिली 667
667, पण कशात दिली आहे ती? 667 कशात दिली? नॅनोमीटर मध्ये दिली. मग तुला नॅनोमीटरचं कन्व्हर्जन कशात करावं लागेल? अँगस्ट्रॉंग मध्ये नाही, मीटर मध्ये. का मीटर मध्ये? कारण इथं वॅट आहे, SI. मग आता इथं काय लिहितो मी? इथं लिहू शकतो 10⁻⁻⁹. जमलं? जमलं सर. टाइमची व्हॅल्यू टाक इथं 1 सेकंड. चला इथपर्यंत आलो मी. आता HC ची व्हॅल्यू माहिती तुला 2 × 10⁻⁻25. कॅल्क्युलेशन करायची गरज नसते, सोपं असतं. बघू आपण कसं करायचं, ट्राय करू आपण. आता मी काय काय करू शकतो? ठीक आहे, हा -9 आहे. -9 ला इकडे घे. मी n डायरेक्ट लिहितो. n इज इक्वल टू इथे लिही 9 × 667. ठीक आहे, डिवायडेड बाय 2. हे नंबर आले. 10च्या पॉवर मध्ये काय चाललंय? हा 10ची पॉवर -3 आहे. -3 आहे सर. -3 आणि इथे -9 आहे. हा बरोबर आहे. ठीक आहे, आणि इथे -25 आहे. हा -25 इकडे येऊन +25 होऊन जाईल, म्हणजे असं येईल +25. बरोबर आहे का? बरोबर आहे. आता इकडे लक्षात घे, n इज इक्वल टू, आता 667 ला मी काय करू बघ, एक थोडं डोकं लाव. 20/3, 20/3 काय असतो मला सांग? 20/3 असतो सर, 20/3 असतो 6.67. बरोबर आहे का? हे माहिती सगळ्यांना? हो सर. म्हणजे 2000 डिवायडेड बाय 3, अजून जर 100 ने मल्टिप्लाय केलं तर ते येईल का 667? अरे येईल की नाही? येईल सर. हां, असं डोकं लावायचं. मग सर याला काय लिहू शकतो मी? याला मी लिहू शकतो, याला लिहितो मी 2000 डिवायडेड बाय 3. ठीक आहे, इंटू, आता इथे 25 मधून 12 गेले, 25 मधून 12 गेले तर किती आले? 13. आता सोपं झालं वाटतं. हे 2 2 कॅन्सल झाले, 3 त्रिक 9 झालं. मग n ची किंमत काय? n ची किंमत आहे, हे 3 त्रिक 9, 3 इंटू हे बघ, हे 3 0 आणि हे 13. 13 आणि 3 किती येतात? 16. आहे का दादा ऑप्शन? आहे बघ, बी ऑप्शन. अरे हो की नाही? हो सर. हा कुठलेला आलेला प्रश्न आहे? हा PMT आलेला प्रश्न आहे. जास्त फास्ट बघू नको बरं का, मी आधीच थोडा जोरात बोलतो आणि तू 1.5 वर जर बघितला तर मग अवघड होऊन जाईल काम. ठीक आहे, थोडं स्लो करून बघ. चला, मज्जा आली. हे बघ किती मोठा प्रश्न आहे, पण पटकन सुटणार आहे. सोडवायचा का? हा सर सोडू. चला, मिनिमम लाईट इंटेन्सिटी बघ काय म्हणतोय. मिनिमम लाईट इंटेन्सिटी दॅट कॅन बी परसिव्ड बाय आय, डोळ्यांनी, इज अबाउट एवढं. म्हणजे इंटेन्सिटी दिली, एवढं लक्षात ठेव. जास्त आपल्याला इंग्लिश वाचायचं नाही तिथे. नंबर ऑफ फोटॉन्स ऑफ वेवलेंथ देऊन ठेवली मीटर मध्ये, काही प्रॉब्लेम नाहीये. दॅट मस्ट एंटर द प्युपिल ऑफ एरिया, म्हणजे एरिया दिलेला आहे. पर सेकंड म्हणजे टाइमची पण किंमत आपल्याला 1 सेकंड घ्यावी लागेल, काही प्रॉब्लेम नाहीये. परत किती विचारले? नंबर ऑफ फोटॉन विचारले. नंबर ऑफ फोटॉन. ठीक आहे, इंटेन्सिटी आणि नंबर ऑफ फोटॉनचं नातं तुला माहिती आहे का सर? इंटेन्सिटी काय असते सांग बरं. आणि इथे काय दिली मला? वेवलेंथ दिली का? वेवलेंथ दिली आहे, म्हणजे वेवलेंथच्या स्टर्म मध्ये सगळं. इंटेन्सिटीचा फॉर्म्युला मगाशी सांगितलं होतं तुला मी. काय सांगितलं होतं? एनर्जी डिवायडेड बाय एरिया इंटू टाइम, किंवा वर्क डन अपॉन टाइम. बरोबर आहे. मग एनर्जीला काय लिहितो आपण? NHC/λ है ना, T, आणि इथं फक्त एरिया होऊन जाईल है ना. पॉवर अपॉन एरिया केला असतं तरी चाललं असतं, काही प्रॉब्लेम नव्हता. मग आता तेच आहे, आता सगळी व्हॅल्यू टाक बरं तू. आता इंटेन्सिटी दिली तिथं 10⁻⁻10 मध्ये, म्हणजे 10ची पॉवर -10 इज इक्वल टू n, मला माहिती नाही, n ला असंच लिहू आपण. ठीक आहे, HC ची व्हॅल्यू किती असते? HC ची व्हॅल्यू 2 × 10⁻−25, हे असं येणार आहे, डिवायडेड बाय वेवलेंथ. वेवलेंथ किती आहे? वेवलेंथ दिली का? 5.6. 5.6 × 10⁻⁻7. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर टाइमची किंमत किती आहे? टाइमची किंमत 1 सेकंद आहे. एरिया दिला असेल, एरिया कुठे? एरिया दिलाय 10ची पॉवर -4, 10ची पॉवर -4. ठीक आहे, आता याला कॅल्क्युलेट करावं लागेल. तर n इज इक्वल टू किती यायला पाहिजे? n कॅल्क्युलेट कर बरं, किती येतो? हा -4 आहे, -4 -7 -11, -11 आणि -10 -21, म्हणजे मी आधी 10च्या पॉवरचं काम करून टाकू आपण. -21 आणि इकडे +25 येणार आहे. ठीक आहे सर, कळालं. आणि गुणिले 5.6 आणि डिवायडेड बाय हा 2 डिव्हिजनला जाणार आहे असा. 5.6 56/2 किती? 2.8. बरोबर ना. म्हणजे हे किती यायला पाहिजे? n इज इक्वल टू 10⁻⁴ 10⁻⁴ × 2.8. बरोबर आहे का? काही चुकलं तर नाही ना? इथं 2 यायला पाहिजे. 2 5.6 2.8. हा सर बरोबर आहे. -7 -4 -11 -11 -21. हा सर एकदम बरोबर आहे. 25 मधून 1 केले 4. आता ऑप्शन कुठलं आहे? त्यांनी अप्रॉक्सिमेटली विचारलं होतं. हा, जास्त PhD करायची नाही. मग 10⁻⁴ चा ऑप्शन बघ. हे बघ, हे 10⁻⁴ आहे आणि हे बरोबर आहे. नुसतं 10⁻⁴ नाही बघितलं मी, हे पण बघितलं की ते 2.8 आहे. जर इथे 30 असतं ना
तर आन्सर बदललेलं असतं. आलं का लक्षात? हो सर. मला सांग, मी जास्त डोकं लावलं का? बिलकुल नाही. प्रश्न काय म्हणतोय काय नाही म्हणत ते काही संबंध नाही आहे. नाहीतर तुला हे जर इमॅजिनेशन याचं जर एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर ते पण देऊ शकतो. काय की लाईट येतोय, त्याची इंटेन्सिटी आहे, प्युपिल म्हणजे बुबुळ आहे. आता त्याचं बायोलॉजी थोडी समजत बसणार आहे. ठीक आहे ना? चला, झालेला प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे. चला अजून एक सर कर. आता हे तुला करायचं, याचं आन्सर मला कमेंट सेक्शन मध्ये पाहिजे. काय? कन्सिडर अ पॅरलल बीम ऑफ वेवलेंथ. वेवलेंथ दिलेली आहे, इंटेन्सिटी पण दिलेली आहे. ठीक आहे सर. हाऊ मेनी फोटॉन्स क्रॉस, हा एरिया दिलाय. लक्षात घे, इथं मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करावं लागेल तुला. परपेंडिक्युलर टू द बीम इन 1 सेकंड. याचा आन्सर मला पाहिजे कमेंट मध्ये. आन्सर फक्त एवढं सांग मला, ए आहे, बी आहे, सी आहे का डी आहे. जोपर्यंत तू स्वतः सोडवणार आहे ना तोपर्यंत कॉन्फिडन्स तुला येणार नाहीये. इथं सगळं सेम आहे. मागचा प्रश्न बघ आणि हा सोडव, सेम आहे, काहीच फरक नाही, फक्त एरियाला मीटर स्क्वेअर मध्ये घेशील. हा एक चांगला प्रश्न आहे सर, उत्तम प्रश्न आहे. ठीक आहे, बघा वाचा बरं, वाचा 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 वाचा. अर्धे लोक इथंच पळून जातात. पूर्ण लेक्चर बघायचं, पूर्ण लेक्चर बघितलं तर दोघांचा फायदा होतोय, तुझा पण फायदा होतो माझा पण फायदा होतो. आलं का लक्षात? सिरियस नोटवर एखादं काम करायचं असेल बघ, जर तुला सुरुवातीलाच एकतर डिसाईड करायचं बघायचं की नाही, तेव्हाच पळून जायचं, नाही तर शेवटपर्यंत बघायचं. मध्ये सोडलं ना, मध्ये सोडणाऱ्याचं कधीच नाव होत नाही. लक्षात घे तू. ठीक आहे. टू सोर्सेस ए अँड बी हॅव सेम पॉवर. पॉवर सेम आहे. टू सोर्स, थोडं मी कन्सेप्च्युअल डिस्कशन करून टाकतो. सोर्स नेहमी लक्षात घे, सोर्स जर सेम असेल, सोर्स जर सेम असेल तर फ्रिक्वेन्सी सेम असते. नेहमी लक्षात ठेवशील. आलं का लक्षात? तर डिफरंट सोर्सेस म्हणजे फ्रिक्वेन्सी वेगवेगळी आहे. ठीक आहे. द वेवलेंथ ऑफ रेडिएशन ए, पहिल्याची रेडिएशन ए आहे, इथे ए आणि बी करून टाकू आपण, ते बीटा नाही येते बी आहे. तर पहिल्याची वेवलेंथ लॅम्डा ए, दुसऱ्याची वेवलेंथ लॅम्डा बी. ठीक आहे. नंबर ऑफ फोटॉन्स एमिटेड पर सेकंड बाय ए अँड बी आर एन ए अँड एन बी रिस्पेक्टिव्हली. म्हणजे यांनी एन ए फोटॉन एमिट केले आणि यांनी एन बी केले, आणि दोघांची जी पॉवर आहे ना, पॉवर ती सेम आहे. पॉवर सेम आहे सर. मग ह्यांच्यामधलं नातं वगैरे विचारलंय त्यांनी, हे सगळ्या गोष्टी विचारलंय. तर आता एक गोष्ट लक्षात घे, कसं सोडवशील बघ बरं, थोडं डोकं लाव आपण. सर एक काम करा, आधी पॉवर सांगा मला किती असते. तर पॉवर नंबर ऑफ फोटॉन्स एमिटेड पर सेकंड, म्हणजे एका फोटॉनची गोष्टच नाही चालू आहे ना. तसंही जेव्हा लाईट एमिट होतो तेव्हा एन फोटॉन्स असतात. तर मी काय म्हणतो, नंबर ऑफ फोटो कसा फॉर्म्युला पाहिजे याला, एन एच न्यू अपॉन टी. बरोबर आहे का? 100% सर, 1000% बरोबर आहे. ठीक आहे. याला असं लिहू का मी, एन इंटू एच सी बाय लॅम्डा टी. एकदम सुंदर फॉर्म्युला आहे सर, विषय नाही. मग आता मला सांग, याच्यामध्ये कुठले कुठले टर्म ए आणि बी साठी सेम आहेत आणि कुठले कुठले वेगळे आहेत. मी फक्त सेम वाले अंडरलाईन करतो. सेम वाले काय, एच नाही बदलत, ठीक आहे, आणि सी नाही बदलत. ठीक आहे. टाइम पण नाही बदलणार, कारण पर सेकंड आहे दोघांसाठी. टी इज इक्वल टू 1 सेकंड आहे ना, इथं मी लिहितो, इथं टी इज इक्वल टू 1 सेकंड आहे. म्हणजे बदलणार कोण आहे, एक तर नंबर ऑफ फोटॉन बदलतील आणि एक तर वेवलेंथ बदलेल. बरोबर आहे की नाही? हो, नंबर ऑफ आपलं काय म्हणतात त्याला, फोटॉन्स आणि वेवलेंथ बदलणार आहे. म्हणजे मी असं लिहू शकतो का, नीट लक्ष दे, थोडासा अभ्यास करणारा विद्यार्थी असेल तर समजून जाईल तुला मला काय म्हणायचंय, की इथे पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन अपॉन लेमडा. अरे हो की नाही? पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन अपॉन लेमडा. पण मला एक सांग की ए आणि बी ची पॉवर तर सेम आहे. हे मी नाही म्हणत, हे ते म्हणतायत. म्हणजे मी असं म्हणू शकतो का, नंबर ऑफ फोटॉन्स ऑफ ए डिवायडेड बाय वेवलेंथ ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ फोटॉन्स ऑफ बी डिवायडेड बाय वेवलेंथ ऑफ बी. सर 100% म्हणू शकता तुम्ही, विषयच नाही. आता आपण सोडू. काय म्हणतायत, वेवलेंथ ऑफ ए इज ग्रेटर दॅन वेवलेंथ ऑफ बी. ए ची वेवलेंथ जास्त आहे बी पेक्षा. कसं सांगू शकतो हे तर तेव्हा कळेल ना, किंवा दोघांच्या फोटॉन मधलं तर काही नातं पाहिजे ना. जर ह्याचे फोटॉन जास्त आहे किंवा कमी आहे तेव्हाच सांगू शकतो. सांगू शकत नाही. नंतर काय म्हणतायत, जर पहिल्याची वेवलेंथ जास्त असेल, म्हणजे ए ची वेवलेंथ जर बी पेक्षा जास्त असेल तर बी चे फोटॉन्स जास्त असतील. बघ नीट लक्ष दे काय म्हणतायत ते. एक काम करू आपण सरळ, जर तुला असं कळत नसेल ना, कारण त्यांनी वेवलेंथ आणि फोटॉनचं नातं सांगितलंय, याला आपण इकडे करून टाकू. बघ, लॅम्डा बी अपॉन लॅम्डा ए इज इक्वल टू एन बी अपॉन एन ए. आलं लक्षात? हो सर, लक्षात आलं. जर ए हा बी पेक्षा मोठा आहे, ए ची वेवलेंथ जर बी पेक्षा मोठी, नीट लक्ष दे, ए ची वेवलेंथ बी पेक्षा मोठी आहे, तर हा एक पेक्षा कमी येणार. हा एक पेक्षा कमी येणार की नाही हा टर्म? हो सर, एक पेक्षा कमी येणार. आणि मग त्यांनी काय सांगितलंय की बी मोठा पाहिजे ए पेक्षा. जर बी मोठा असेल ए पेक्षा तर एक पेक्षा जास्त येऊन जाईल ना.
अरे हे दोन्ही दोन्ही एक ते एकपेक्षा कमी पाहिजे किंवा जास्त पाहिजे, कारण दोघं इक्वल आहे. म्हणजे हे एकपेक्षा जास्त येईल की नाही? हो सर, एकपेक्षा जास्त येईल, म्हणजे हे ऑप्शन नाही. जर कुठे अडकवलं, परत एकदा एक लक्ष द्या आता. लेमडा बी आणि लेमडा ए, ठीक आहे. जर बी मोठा आहे ए पेक्षा, जर बी मोठा आहे ए पेक्षा, तर हा जो टर्म आहे हा एक पेक्षा जास्त राहील की नाही? जर न्यूमरेटर मोठा आहे डिनॉमिनेटर पेक्षा, तर हा एक पेक्षा जास्त राहील. हा एक पेक्षा जास्त, तर हा पण एक पेक्षा जास्त पाहिजे, बरं का? हा एक पेक्षा जास्त कधी राहील? जेव्हा बी नंबर ऑफ फोटॉन ऑफ बी इज ग्रेटर दॅन नंबर ऑफ फोटॉन ऑफ ए, असं पाहिजे. मग हे पण तर तेच म्हणतायत, म्हणजे ऑप्शन बरोबर आहे. हे गणित नको त्रास देऊ. आलं का लक्षात? तर याचा आन्सर काय पाहिजे? याचा आन्सर सी पाहिजे, ठीक आहे. ओके सर, याला काय कर, याला परत एकदा सॉल्व्ह करून बघशील. हे इथे आता इथे एक अडचण येते. हा पण एक फेमस टॉपिक आहे, रेडिएशन प्रेशर आणि फोर्स. इथे भरपूर गप्पा मला मारावं लागतील, मला थोडंसं केसेस सांगावं लागतील तुला. आधी काय करा सर, तुम्ही आधी ना एक चित्र काढा. हा तेच करतोय आता. एक चित्र काढलं असं, ठीक आहे. ही एक भिंत आहे, याला असं असली. आता काय होतं बघ, मी दोन डायग्राम काढतो बघ, दोन डायग्राम काढतो, तुला समजून जाईल काय विषय. दोनच केसेस आहे आपल्या सिलेबसमध्ये. काय केसेस सर? एक ही अशी लाईट वेव्ह आली, ठीक आहे, आली सर, आणि ही लाईट वेव्ह या भिंतीला धडकली आणि परत चालली गेली. लाईट वेव्ह आली, पण स्ट्राईक करताना पार्टिकल आहे बरं का, तिथे फोटॉन नेचर आहे त्याचं, फोटॉन आहे, पार्टिकल आहे, वगैरे वगैरे. आणि एक याला मी काय म्हणतो ना, या वरच्या सरफेसला मी म्हणतो इथे काय झालंय ना, इथे झालंय कम्प्लीट रिफ्लेक्शन. कम्प्लीट रिफ्लेक्शन, ठीक आहे. आणि जर ही वेव्ह अशी आली आणि त्याच्यानंतर ही मागे नाही गेली, इनफॅक्ट इथे काय झालंय, ही वेव्ह कुठे गायब झाली सर? अरे येणारी वेव्ह आहे तर जाणारी कोणीतरी काहीच नाहीये, म्हणजे वेव्ह ऍब्झॉर्ब झाली. मग इथं काय म्हणतो मी त्याला? कम्प्लीट ऍब्झॉर्प्शन. आलं लक्षात? हो सर, या दोन केसेस आहेत. आता पहिले मला एक सांग, हे जे लाईट आहे ह्या भिंतीवर किंवा या आरशावर फोर्स लावतील की नाही? 100% फोर्स लावतील. का लावतील? हे लाईट सुद्धा फोर्स लावतात बरं का. का लावतात सर? कारण फोटॉन पार्टिकल आहे ना, आणि पार्टिकल जेव्हा एखाद्या सरफेसला स्ट्राईक करेल, धडक मारेल, तेव्हा फोर्स लावायला पाहिजे. तर फोर्स लावतात. किती फोर्स लावतात, मोमेंटम किती, ते सगळं बघायचं आपल्याला, ठीक आहे. सगळ्यात पहिले फोर्स बद्दल चर्चा करून घेतो मी. सर फोर्स काय असते? फोर्स बेटा, फोर्स असतं चेंज इन मोमेंटम, ठीक आहे. इथं डेल्टा पी मोमेंटम बरं का. हा, चेंज इन मोमेंटम डिवायडेड बाय चेंज इन टाइम, म्हणजे डिवायडेड बाय टाइम, ठीक आहे. आता नीट लक्षात घे, चेंज इन मोमेंटमला कसं लिहू शकतो मी? आता मोमेंटमला कसं लिहितात देवा रे? याला असेल पण लिहू शकतो ना मी, पी वेक्टर मायनस फायनल मायनस इनिशियल वगैरे अनडिवायडेड बाय टाइम. झालं का? झालं. आपल्याला मॅग्निट्यूड बघायचं आहे तसंही. आता बघ, जाताना याचं किती मोमेंटम असेल? ई बाय सी. सर मोमेंटमचा हा फॉर्म्युला माहिती ना रे, मग सांगितलं मोमेंटमचा फॉर्म्युला एनर्जी बाय सी असतो, ठीक आहे सर. जाताना ई बाय सी आणि इथे परत एकदा ई बाय सी. मी अज्युम केले, काय अज्युम केले? की इलास्टिक कोलिजन आहे, ठीक आहे ना. काही दिलं नसेल तर इलास्टिकच पकडतं. इलास्टिक कोलिजन म्हणजे एनर्जी लॉस झालेली नाही, ठीक आहे. इथे येणाऱ्या वेव्हचं किंवा फोटॉनचं जे काही मोमेंटम आहे ते किती असेल? ई बाय सी असेल, ठीक आहे. म्हणजे इथे इनिशियल मोमेंटम आहे सर ई बाय सी आणि फायनल मोमेंटम आहे ई बाय सी, आणि इथे इनिशियल मोमेंटम ई बाय सी आहे, आणि कारण कम्प्लीट ऍब्झॉर्प्शन झाले तर फायनल मोमेंटम किती सर? 0 आहे. म्हणजे जे मला फोर्सचा जो फॉर्म्युला येईल ना, तर एफ इज इक्वल टू, आता लक्षात घे, इथे चेंज इन मोमेंटम काय? इथे चेंज इन मोमेंटम काय? 2E बाय सी. जर हे येत नसेल तर कुठं जा माहिती का तू? न्यूटन लॉ ऑफ मोशनला जा, 11वीत जाय परत. तिथं आपण शिकलो तो डेल्टा पी बाय डेल्टा पी टी, हे असतो फोर्स 2mv बाय टी. आठवलं का? हा सर आठवलं. हा तसंच आहे. म्हणजे एफचा फॉर्म्युला यायला पाहिजे, शाब्बास फॉर्म्युला आला सर, 2E अपॉन सी टी. हा आला एफचा फॉर्म्युला. हा कुणासाठी आला? हा फॉर्म्युला आला रिफ्लेक्टिंगसाठी, रिफ्लेक्टिंग सरफेससाठी, ठीक आहे. रिफ्लेक्टिंग सरफेस. अजून एक फॉर्म्युला एफचा. काय फॉर्म्युला आले का सर? एफचा फॉर्म्युला येणार आहे ई अपॉन, कारण इथं चेंज इन मोमेंटम किती, त्याचा मॅग्निट्यूड किंवा त्याची पॉझिटिव्ह व्हॅल्यू मॅग्निट्यूड पाहिजे. शून्यमधून ई बाय सी गेला म्हणजे किती आला? ई बाय सी. म्हणजे मी काय लिहितो? ई बाय सी टी. हे कुणासाठी सर? ही कुणासाठी आहे? हे आहे नॉन रिफ्लेक्टिंग सरफेससाठी,
किंवा याला ऍब्झॉर्बिंग सरफेस पण म्हणू शकतो, दोन्ही ठीक आहे. तुला कळालेलं आहे का फोर्सची गंमत? फोर्सची गंमत कळाली सर? कळाली. मला सांग, जो फोर्स असेल तर प्रेशर पण असेल. अरे फोर्सला एरियाने डिवाइड केलं तर प्रेशर होतं, बरोबर आहे की नाही सर? बरोबर आहे. मग आता मी काय करतो, प्रेशर डिफाइन करतो. प्रेशर, प्रेशर काय असते सर? प्रेशर बेटा, प्रेशर असेल फोर्स पर युनिट एरिया, बरोबर आहे. मग आता फोर्सचा फॉर्म्युला काय मला सांग सर? फोर्सचा फॉर्म्युला ई अपॉन, आता मी काय करतो, एक जनरल फॉर्म्युला लिहितो. कोणासाठी फॉर्म्युला लिहितो सर? परत एकदा मी एक काम करतो, मी इथे ना आता रिफ्लेक्टिंग साठी लिहू आधी आपण. रिफ्लेक्टिंग साठी फॉर्म्युला लिहू, रिफ्लेक्टिंग सरफेस साठी. ठीक आहे, तो काय येईल सर? रिफ्लेक्टिंग सरफेसचा फोर्स किती आहे? तर रिफ्लेक्टिंग सरफेसचा जो फोर्स आहे त्याची व्हॅल्यू काय, आता काढला ना आपण रिफ्लेक्टिंग साठी, कुठे गेला तो बघतो. 2E अपॉन CT हा फोर्स आहे, एरियाने डिवाइड कर. एक गोष्ट तुला दिसते का? काय दिसते सर? एकदम भारी भारी. काय भारी सर? एनर्जी डिवाइडेड बाय टाइम डिवाइडेड बाय एरिया. एनर्जी पर युनिट टाइम पर युनिट एरिया म्हणजे काय असतं? इंटेन्सिटी असते, बरोबर आहे की नाही? मग याला मी असं पण तर लिहू शकतो. कसं लिहू शकतो? याला आधी पॉवरच्या टर्म मध्ये लिहून दाखवतो. एनर्जी बाय टाइमला पॉवर लिही, काय येईल? 2P अपॉन ए. झालं का? आणि सी कुठे खाल्ला सर? सी, हा सी पण इथे घे. झालं, ठीक आहे. पॉवर अपॉन एरिया काय असतं? इंटेन्सिटी. म्हणून तुला बरेचदा हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. 2I अपॉन सी. आलेला आहे का लक्षात? एकदम सुंदर फॉर्म्युला आहे हा, कोणाला सांगू नको. ठीक आहे, ठीक आहे सर. 2I अपॉन सी. मग सर जर नॉन रिफ्लेक्टिंग सरफेस असेल तर? नॉन रिफ्लेक्टिंगला सगळे फॉर्म्युले तेच येतील, फक्त 2 काढून टाकायचं सगळीकडून. नॉन रिफ्लेक्टिंग साठी मी एकच फॉर्म्युला लिहितो, बाकी तू लिहून टाकशील. काय लिहिता सर तुम्ही? इथे येईल नॉन रिफ्लेक्टिंग साठी. बरं काय लिहितोय? हे लिहितोय बेटा मी प्रेशर. ठीक आहे ना, हे प्रेशर लिहितो. इथं P फॉर प्रेशर आहे, इथं P फॉर प्रेशर आहे. ठीक आहे, आणि हे प्रेशर आहे, आणि सर हे काय? हे इथं पॉवर लिहिलंय बरं का रे. म्हणशील सर दोन्हीकडे P लिहित आहेत, काय चाललंय? ठीक आहे, आणि इथं काय सर? इथं प्रेशर आहे. ठीक आहे, हे रेडिएशन प्रेशर आहे. ठीक आहे सर. मग इथं काय लिहितो? नॉन रिफ्लेक्टिंग साठी इथे फक्त फॉर्म्युला लिहितो I/C. अरे तुला राहील का लक्षात फोर्स आणि प्रेशरचा फॉर्म्युला? हो सर लक्षात राहील. फोर्स काय असतो? फोर्स काय असतं? चेंज इन मोमेंटम बाय टाइम. हे सगळे फॉर्म्युले मी तुला लिहून दिलेले आहे, विषय संपलेला आहे. ठीक आहे ना, फक्त तू काय करणार, प्रेशरचा फॉर्म्युला लक्षात ठेव, I/C आणि 2I/C. एवढं लक्षात ठेवलं, प्रेशरला एरियाने मल्टिप्लाय केलं तर फोर्स येते. ओके सर. एक गोष्ट मला सांगायची, तुला काय सांगायचंय? थांब जरा. 2 प्रकारचे सरफेस असतात. अच्छा, एखादा विद्यार्थी जर पहिले असं बघत असेल की त्याला काहीच येत नाही मागचं, हा पहिल्यांदाच बघायला लागला, तर थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. हे लेक्चर कोणासाठी आहे? ज्यांना न्यूमरिकल सोडवता येत नाही किंवा तिथं अडचण येते त्यांच्यासाठी आहे. की क्लासमध्ये थोडं समजलंय, थोडं नाही समजलंय, पण सर म्हणजे थोडं तर आयडिया पाहिजे तुला, असं मला म्हणायचंय. एक असतं ऍब्झॉर्प्शन आणि एक असतं रिफ्लेक्शन. म्हणजे काय ना, मगाशी मी काय कन्सिडर केलं का इथं पूर्णपणे रिफ्लेक्शन होते, 100% रिफ्लेक्शन होते, आणि इथं 100% ऍब्झॉर्प्शन होते. ठीक आहे ना, पण दरवेळेस 100% होईल असं नाहीये ना. मग असं नाहीये तर मग आपण काय करतो? 2 टर्म डिफाइन करतो. तुला काय लक्षात ठेवायचं बघ, लक्षात ठेव. जो लाईट आहे ना बेटा, जो लाईट आहे तो जेव्हा सरफेसला स्ट्राईक होतो, ठीक आहे ना, जेव्हा स्ट्राईक होतो तेव्हा स्ट्राईक झाल्यानंतर 2 गोष्टी होतात. काय होतात? एक तर ऍब्झॉर्प्शन होणार किंवा रिफ्लेक्शन होणार. सर रिफ्रॅक्शन किंवा ट्रान्समिशन होईल का? होणार नाही. का? कारण आपण तो पार्टिकल नेचर पकडलाय, फोटॉनची गोष्ट करतो इथं. लाईट म्हणजे मला फोटॉन बद्दल म्हणायचं आहे. ठीक आहे, ठीक आहे सर. ते नंतर ते वेव्ह वगैरे ते ऑप्टिक्स मध्ये तिथं येईल, ते रिफ्रॅक्शन ट्रान्समिशन वगैरे. ठीक आहे, म्हणजे माझी जी एनर्जी आहे ना, येणारी एनर्जी आहे ना, ती जाणार ऍब्झॉर्प्शन मध्ये किंवा रिफ्लेक्शन मध्ये. कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. अरे बरोबर आहे की नाही? हो सर, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तर 2 गोष्टी मी डिफाइन करतो. काय डिफाइन करतात सर? एक बेटा मी म्हणतो रो. रोला म्हणायचं कोफिशंट ऑफ ऍब्झॉर्प्शन. हे ना तू थोडंफार तरी शिकला असशील, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स याच्यामध्ये शिकला असशील तू. हीटमध्ये बघ, हीट ट्रान्सफरच्या आधी हे थोडं शिकवतात, ऍब्झॉर्प्शन, रिफ्लेक्शन, ट्रान्समिशन वगैरे, बरोबर आहे ना? हा, आणि तेव्हा आपण ते वेव्ह कन्सिडर केलं म्हणून तिथे ट्रान्समिशन सुद्धा होत होतं. मग कोफिशंट ऑफ ऍब्झॉर्प्शन काय असतो? तर तो असतो किती एनर्जी ऍब्झॉर्ब झाली
किती फ्रॅक्शन ऑफ एनर्जी ऍब्झॉर्ब झाली, म्हणजे एनर्जी ऍब्झॉर्ब डिवायडेड बाय टोटल एनर्जी. तसंच मला अजून एक टर्म डिफाईन करायची आहे, ती आहे सिग्मा कोफिशियंट. काळजी करू नको कसे न्यूमरिकल आहे मी तुला सांगेल. कोफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. ठीक आहे, हे काय असतं सर, सिग्माची किंमत असते बेटा जी काही एनर्जी रिफ्लेक्शन मध्ये रिफ्लेक्ट झाली डिवायडेड बाय टोटल एनर्जी. ठीक आहे, आणि कारण आणि एक गोष्ट अजून लक्षात ठेव, काय लक्षात ठेव की या दोघांना जर तू ऍड केलं ना, करून बघशील ऍड केल्यानंतर त्याची सम 1 यायला पाहिजे. मला काय म्हणायचंय, रो प्लस सिग्मा ह्याची किंमत किती यायला पाहिजे, 1. आलं का लक्षात? आलं. आता तुला फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचा आहे, फॉर्म्युला असा लक्षात ठेवायचा आहे की जे पण माझी इंटेन्सिटी आहे, इंटेन्सिटी म्हणतो, रेडिएशन प्रेशर आहे है ना, इथं प्रेशर म्हणतोय, प्रेशरचे दोन फॉर्म्युले किंवा एक फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी चालेल. काय फॉर्म्युला आहे तो आहे I डिवायडेड बाय सी इन ब्रॅकेट सिग्मा प्लस 1. सिग्मा प्लस 1 हा फॉर्म्युला तू पाठ करावा लागेल, कारण पटकन प्रश्न सुटतात. मी सांगेल कसं न्यूमरिकल याच्यावर विचारतात ते. ठीक आहे, किंवा याला असं पण लिहू शकतो आपण, जर तुला रिफ्लेक्शनच्या कोफिशियंटच्या टर्म मध्ये न लिहिता ऍब्झॉर्प्शनच्या टर्म मध्ये लिहायचं असेल तर याला लिहू शकतो, सिग्माला टाक तू इथे 1 मायनस रो टाकशील तर इथे येईल 2 मायनस रो. काळजी करू नका, आपण क्वेश्चन सोडवू आता. ठीक आहे, त्याला तर ते पहिल्यांदा शिकत असेल तर त्याचं डोकंच फिरलं असेल काय चाललंय म्हणजे. चला काय म्हणतात, कॅल्क्युलेट द रेडिएशन प्रेशर एक्झर्टेड बाय लाईट बीम विथ इंटेन्सिटी एवढं फॉर कम्प्लीट ऍब्झॉर्प्शन. बघा हे दोन शब्द महत्वाचे आहेत, कम्प्लीट ऍब्झॉर्प्शन अँड रिफ्लेक्शन. ठीक आहे, सोपं आहे ना. मी काय करतो इथं रिफ्लेक्शन साठी लिहितो. अच्छा, कम्प्लीट ऍब्झॉर्प्शन आणि रिफ्लेक्शन. कम्प्लीट रिफ्लेक्शन म्हणजे काय, कम्प्लीट रिफ्लेक्शन जेव्हा म्हणतील तेव्हा जी सिग्माची व्हॅल्यू ती 1 राहील, बरोबर आहे ना. हे बघ, कम्प्लीट रिफ्लेक्शन साठी दादा सिग्मा इज इक्वल टू 1 आहे, बरोबर आहे का. आणि ऍब्झॉर्प्शन दोन वेगवेगळ्या केसेस आहे. ऍब्झॉर्प्शन इथे रो ची व्हॅल्यू म्हणजे ऍब्झॉर्प्शनची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. ठीक आहे, हे 1 नंबरची केस आहे, ही 2 नंबरची केस आहे. इथे तसं आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला माहिती, तरी मी तुला सांगतो कसा फॉर्म्युल्याचा वापर करायचा. जसं मला रिफ्लेक्शन मध्ये जी रेडिएशन प्रेशर आहे ते माहिती किती असतं, ते असतं सर 2I/c. ठीक आहे का, मग 2I/c, आय ची किंमत टाक, 2 इंटू आय किती येणार 1.5 किलोवॅट मध्ये दिलाय म्हणजे 10⁻3. ठीक आहे, डिवायडेड बाय सी म्हणजे किती, स्पीड ऑफ लाईट इंटू 3 इंटू 10⁸. हे जे काही उत्तर येईल. सपोज तुला हा फॉर्म्युला लक्षात नाहीये, पण तुला तो फॉर्म्युला लक्षात आहे जो मी तुला आत्ता शिकवला रेडिएशन प्रेशरचा. कुठला फॉर्म्युला, जो मागच्या स्लाइडला होता. ठीक आहे, मग त्या फॉर्म्युल्याने पण काढू शकतो. कसं काढायचं सर, तर मग I/C सिग्माच्या टर्म मध्ये काय फॉर्म्युला होता, सिग्माच्या टर्म मध्ये होता सर सिग्मा प्लस 1. म्हणजे किती यायला पाहिजे, I/C सिग्माची व्हॅल्यू 1 आहे, कारण पूर्णपणे रिफ्लेक्शन झाले म्हणजे 1 + 1 म्हणजे हेच येते ना रे. अरे येते की नाही, हे 100% हेच येते. तेच आता इथे बघ, मला सांग, जर ऍब्झॉर्प्शन झाले तर रिफ्लेक्शन नाही झाले. सर अबे, जर ऍब्झॉर्प्शन झाले तर रिफ्लेक्शन होईल का, बिलकुल होणार नाही. ठीक आहे, सिग्मा 0 आहे. ठीक, आता जर मला इथे जर करायचं आहे तर इथे डायरेक्ट लिहिन मी I/C है ना, आणि जे काही कॅल्क्युलेशन आहे तू लिहू शकतो. हा फॉर्म्युला पाठ केलेला आहे आपण, पण आपल्याला हे लक्षात नसेल तर मी डायरेक्ट लिहितो P इज इक्वल टू, एकच फॉर्म्युला कुठला तरी पाठ करतो. सपोज मी हा फॉर्म्युला पाठ केलाय, I/C सिग्मा प्लस 1 इज इक्वल टू I/C. सिग्माची किंमत टाक, सिग्माची किंमत किती, 0 + 1 म्हणजे किती आलं, I/C. एकच आलं ना रे. काही पण बेटा ते तुला फिरवू शकतात, ते म्हणतील 50% ऍब्झॉर्प्शन, 75% करायचं का तसा प्रश्न, चल करून टाकू. नाराज करत मी तुला, याच्या पुढे करू आपण. थांब, हा प्रश्न आहे बरं, हा करून टाकू आधी हा करून टाकू. ठीक आहे, मग तो मागच्या प्रश्नाला जाऊ. बोला सर, इंटेन्सिटी ऑफ लाईट इज I. ठीक आहे, कळालं. आणि 50% रेडिएशन इज ऍब्झॉर्ब्ड, 50% ऍब्झॉर्ब केले. ठीक आहे, देन फाइंड रेडिएशन प्रेशर. आता 50% ऍब्झॉर्ब केले, मला सांग जी ऍब्झॉर्प्शन केलेली एनर्जी ती किती असायला पाहिजे, 0.5 इंटू टोटल एनर्जी, बरोबर आहे का, कारण 50% ऍब्झॉर्ब केले. मग ऍब्झॉर्प्शन कोएफिशियंट किती आला, ऍब्झॉर्प्शन कोएफिशियंट आला सर किती आला, 0.5, बरोबर आहे. म्हणजे ही कसली व्हॅल्यू झाली, रोची. मग सिग्माची व्हॅल्यू किती मला सांग, सिग्माची व्हॅल्यू पण किती यायला पाहिजे. सिग्मा काय असतो, 1 - रो, म्हणजे 1 - 0.5 म्हणजे किती आलं, 0.5. जमतंय का, जमलं सर. मग आता काहीच करायचं नाही तुला डायरेक्ट काय विचारलंय त्यांनी, रेडिएशन प्रेशरचा फॉर्म्युला असतो I/C
आणि इंटू सिग्मा प्लस 1 झालं झालं सर, इज इक्वल टू आय बाय सी. सिग्माची व्हॅल्यू 0.5 म्हणजे 1/2 प्लस 1 म्हणजे याचं उत्तर यायला पाहिजे 3I/2C. जमलं का बेटा? जमलं का दीदी? जमलं का भैया? जमलं का? ओके सर, जमलेलं आहे. व्हेरी गुड, शाबास. मागे जायचं आहे कारण एक प्रश्न राहिलेला आहे. हाऊ मेनी फोटॉन्स ऑफ रेडिएशन, परत नंबर ऑफ फोटॉन विचारायला लागले. रेडिएशन वेवलेंथ बघ मीटर मध्ये दिली आहे. मस्ट फॉल पर सेकंड, टाइमची व्हॅल्यू 1 सेकंद दिली आहे. ऑन अ ब्लॅक अँड प्लेट, ब्लॅक अँड जेव्हा पण काळ ब्लॅक अँड हीट मध्ये शिकला असाल तुम्ही, काय काय असतं इथं? 100% ऍब्झॉर्प्शन असतं. ठीक आहे, काही विषय नाही. इन ऑर्डर टू प्रोड्यूस अ फोर्स, फोर्स पण देऊन ठेवलाय. ठीक आहे, चला आपण एक काम करू, फोर्सचा फॉर्म्युला लिहू. काय फॉर्म्युला होता सांग मला? फोर्स, तर मला फोर्सचा फॉर्म्युला नाही आठवत, पण मला प्रेशरचा आठवतो. प्रेशरचा काय फॉर्म्युला होता? प्रेशरचा फॉर्म्युला होता I/C. कोणासाठी? कंप्लीट ऍब्झॉर्प्शनसाठी हा फॉर्म्युला होता. जर मी प्रेशरला एरियाने मल्टिप्लाय केलं, बघ मी स्वतः पण फॉर्म्युले जास्त लक्षात ठेवत नाही. तुला ठेवू, तुझी मेमरी चांगली असेल तर तू ठेव बेटा, काही प्रॉब्लेम नाही. प्रेशर इंटू एरिया म्हणजे असतो फोर्स, म्हणजे हे यायला पाहिजे IA/C. आता काय काय दिले मला? मला वेवलेंथ दिली आहे. ठीक आहे, म्हणजे मला परत याला तोडावं लागेल. इंटेन्सिटीला काय लिहू शकतो? एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम, म्हणजे एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. आणि इथे एक एरिया आला आणि इकडे सी आला. बरोबर आहे का? हां बरोबर आहे. आता मग काही राहिलं नाही ना, याला एरिया एरिया कॅन्सल करून टाक. हे किती येणार आहे? E/CT. सर हे आम्हाला लक्षात होतं. हां लक्षात आहे, चांगली गोष्ट आहे. मग आता हे करून टाक. एनर्जी किती आली? दिली का एनर्जी? एनर्जी 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 दिलेली नाहीये, मग नको देऊ आपल्याला काढता येईल एनर्जी. एनर्जी कशी काढायची? HC/λ, HC/λ आणि परत इथं C/T, म्हणजे हे किती आलं? ठीक आहे सर, CC कॅन्सल झालेलं आहे. इथे डायरेक्ट येईल H/λT. मग H ची व्हॅल्यू किती आता? मग H ची व्हॅल्यू आहे सर, H ची व्हॅल्यू असते किती असते? H ची व्हॅल्यू 6.62 इंटू 10⁻34 डिवायडेड बाय लॅम्डा. लॅम्डाची व्हॅल्यू किती आहे? 5 इंटू 10⁻7. टाइमची व्हॅल्यू 1 सेकंद आहे, कारण पर सेकंड विचारलंय. अच्छा, इथे एक चुकलो आपण. काय चुकलो? इथे N लिहायला पाहिजे ना रे, N लिहायला पाहिजे, कारण एक फोटॉन थोडी, भरपूर सारे फोटॉन आहे. N चीच तर किंमत विचारली आहे. आणि इकडे फोर्स देऊन ठेवलाय. फोर्स किती दिलाय? फोर्स दिलाय बघ 6.62 इंटू 10⁻5. ठीक आहे, मग एक काम कर, ह्या 6.2 ने हा 6.62 उडवून टाक. उडवला का? उडवला सर. मग आता काय येईल? 5 यायला पाहिजे. बघ इथे 5 आहे, 5 आणि इथे किती? हे 7 आणि 5 12 आणि मी डायरेक्ट लिहितो. N ची किंमत यायला पाहिजे 5 गुणिले 10⁻, इथे -12 प्लस 34. हा 34 इकडे जाईल ना, खाली येऊन वरती प्लस होईल. 34 मधून 12 गेले ते किती होतात? 22 होतात ना. हा म्हणजे आला आन्सर. हे बघ, कदाचित मी थोडंसं लेंदी केलं असेल, तुला फॉर्म्युला पाठ असेल तर चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, मी पण डायरेक्ट पाठ करून दाखवू शकतो, पण काय होतं बरेचदा परीक्षेत लक्षात राहत नाही. मग अशा वेळेस काय करावं? ठीक आहे सर, कळालं. एम्स लालेला प्रश्न आहे, चांगला प्रश्न आहे, जरा नीट वाचा. द फोर्स ऑन हेमिस्फियर ऑफ रेडियस देऊन ठेवले सेंटीमीटर मध्ये. पॅरलल, इफ अ पॅरलल बीम ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट ऑफ वेवलेंथ 500 नॅनोमीटर फॉल्स विथ एन इंटेन्सिटी ऑफ एवढं, आणि इथं सेंटीमीटर स्क्वेअर दिले, लक्षात घेशील. स्ट्रायकिंग द कर्व्ड सरफेस इन अ डायरेक्शन विच परपेंडिक्युलर टू द फ्लॅट सरफेस ऑफ द हेमिस्फियर. आणि इथं दिले अजून परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन. याचा अर्थ काय होतो? 100% ऍब्झॉर्प्शन. मी सांगतो तुला काय प्रश्न आहे हा. ते काय म्हणतायत की असा एक हेमिस्फियर आहे. ठीक आहे, असा एक हेमिस्फियर आहे आणि हा याचा फ्लॅट रिजन आहे, आणि अशी काहीतरी लाईट येते. कशी पण लाईट येऊ शकते, पण अशी काहीतरी लाईट येते. तर ही जी लाईट आहे, येणारी लाईट आहे, तर जे फोटॉन्स येत आहेत लाईट मधून, तर ते किती फोर्स लावणार आहे या हेमिस्फियरवर? ठीक आहे, किती फोर्स लावणार आहे? आता बघ, हा प्रश्न सॉल्व्ह करायला काय कन्सेप्ट वापरायचा? हे गॉस लॉ मध्ये पण आपण शिकलो असणार. गॉस लॉ मध्ये पण काय सर, की प्रेशर काय असतं किंवा फोर्स विचारलाय त्यांनी, बघ तिकडे विचारलंय त्यांनी. फोर्स असतो, काय असतं सर? फोर्स प्रेशर इंटू एरिया. प्रेशर इंटू एरिया असतो. आता प्रॉपर्टीज ऑफ मॅटर मध्ये पण तू शिकलाय. आता हा जो फोर्स लावेल, हा फोर्स जे आपण प्रेशरसाठी जे कॅल्क्युलेट करतो आपण, प्रेशर काय असतं? प्रेशर असतं परपेंडिक्युलर फोर्स, बरोबर आहे ना? परपेंडिक्युलर फोर्स अपॉन एरिया. म्हणजे मला काय म्हणायचंय, तुला कुठला एरिया घ्यावा लागेल जो या लाईन्सच्या, हे जे येणारे जे लाईन्स आहेत ना, त्याला परपेंडिक्युलर आहे. बघ मी काय म्हणतोय,
जर असा कर्व्ड आहे, असा कर्व्ड रिजन आहे बघ, तुझ्याकडे दिसतोय का कर्व्ड रिजन आहे, तर ही जी लाईट आहे, आता या कर्व्ड रिजनचे दोन भाग आहे. कसे कसे दोन भाग, एक अलॉंग द लाईट करू आपण आणि एक परपेंडिक्युलर टू लाईट करू. तर जे प्रेशर किंवा जो फोर्स लागणार आहे ना, तो असा लागणार आहे, परपेंडिक्युलर जो एरिया आहे ना त्याला लागणार आहे. कारण जर तू अलॉंग केलं, अलॉंग करणं म्हणजे तू असं असं करणं, असं असं केल्यावर फोर्स लागतो का, नाही, असं असं केल्यावर फोर्स लागतो, बरोबर आहे ना. म्हणजे एरियाच्या परपेंडिक्युलर पाहिजे त्या लाईन्स. म्हणजे लक्षात घे इथं की इथे मला एरिया कुठला घ्यावा लागेल, तर एरिया या सर्कलचा घ्यावा लागेल. म्हणजे सर इथे एरिया घ्याल तुम्ही पाय आर स्क्वेअर. अरे हो की नाही, हो सर, पाय आर स्क्वेअर. ठीक आहे, ठीक आहे सर. हेच मी तुला म्हणत होतो, आपण तिकडे इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये बघ, इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये गॉस लॉचा पण व्हिडिओ आहे, लिंक टाकून देईल मी डिस्क्रिप्शनला, की जर इलेक्ट्रिक फील्ड अशा येत असतील ना, आणि जर मला विचारलं की या कर्व्ड सरफेससाठी किती फ्लक्स आहे, तर मी काय करतो, या कर्व्ड सरफेससाठी कोणी जर मला फ्लक्स विचारला ना, त्याचं उत्तर असतं ई इंटू पाय आर स्क्वेअर. हा एरिया घेतो आपण, आलं का लक्षात. ठीक आहे, चल हे सगळं राहू दे. आता मग जर तुला हे कळालं तर मग प्रश्न सोपा आहे. मग काय करायचं, याला काही करायचं नाही. मग फोर्स विचारला, मग प्रेशर, प्रेशर काय असतं आता परत एकदा, रेडिएशन प्रेशर तुला माहिती आहे काय असतं, एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. ठीक आहे ना. मग एनर्जीला परत आता वेवलेंथ वगैरे दिली आहे, तर एनर्जी, एनर्जी आणि ठीक आहे इंटेन्सिटी देऊन ठेवली आहे, ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. मग इथे जर का कधी इंटेन्सिटी दिली आहे तर फोर्स आहे, तर प्रेशरला काय लिहू शकतो आपण, रेडिएशन प्रेशरचा फॉर्म्युला होता कम्प्लीट ॲब्झॉर्प्शनसाठी इंटेन्सिटी डिवायडेड बाय, इंटेन्सिटी डिवायडेड बाय काय होतं, आय बाय सी होतं, बरोबर आहे का, हो सर बरोबर आहे, इंटू एरिया. मग आता आय देऊन ठेवलाय किती आहे बघ इथे 0.5. ठीक आहे. आता एरिया, एरिया काय घेईल मी, पाय इंटू आर स्क्वेअर, आर स्क्वेअर म्हणजे हे सेंटीमीटर स्क्वेअरचं मीटर स्क्वेअर मध्ये करू नको, कारण ना इंटेन्सिटी कशामध्ये सर, सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये, तर ते कॅन्सल होऊन जातील युनिट. ठीक आहे. डिवायडेड बाय सी, सी ची किंमत किती आहे, कुठे गेला सी, सी हा सी आपल्याला माहिती आहे ना, सी 3 × 10⁸. ठीक आहे. तर हा फोर्स आला. आता हा किती यायला पाहिजे, याला आपण थोडं करू, हे किती येईल, 5 × 15 येईल का, हे 3.14, याला 3 पकडलं, 3 × 0.5 म्हणजे 1.5, 1.5 डिवायडेड बाय 3 × 10⁻⁸. ठीक आहे, म्हणजे हे यायला पाहिजे 0.5 च्या आसपास, 0.5 आणि 0.5 आलं आणि इंटू 10⁻⁸ न्यूटन. ऑप्शन बघू बरं. ठीक आहे, इथं 0 तर नाही येणार, हे काय बोलायला लागले, 0 वगैरे काही येणार नाही. तर हे 0.5 × 10⁻⁸, किंवा ह्याला कसं लिहू शकतो मी, थोडा 5 जर पुढे घेतला तर हा येऊन जाईल. अरे येईल की नाही, अरे सोपं आहे की नाही, बिलकुल सोपं आहे. ठीक आहे ना. बघ तू एम्सचं उद्दिष्ट हे नाहीच आहे की तू कॅल्क्युलेशन करावं, म्हणून त्यांनी इकडे सगळीकडे 5.2 5.2 5.2 केलंय. थोडं बेसिक फक्त 10च्या पॉवरकडे लक्ष दिलं तर काम होऊन जाते. अशा प्रकारे फोटॉनवर येणारे जेवढे पण काही न्यूमरिकल्स असतात ना, तेवढे आपण सगळे डिस्कस केलेले आहे. नेक्स्ट व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट त्याच्या न्यूमरिकल्सवर, तर तुम्ही कमेंट करून मेन्शन करा. ठीक आहे. ऑल द बेस्ट.